विदर्भकाल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दीपाली सय्यद आणि राकेश बापट यांच्यामध्ये राकेशच्या एक्स पत्नीविषयी भाष्य करताना दाखवण्यात आलं. राकेश आणि त्याची घटस्फोटित पत्नी रिद्धी डोगरा यांची एका मालिकेच्या सेटवर भेट झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण मात्र हे लग्न त्यांचं फार काळ टिकलं नाही. काही वर्षातच हे दोघेही वेगळे झाले. मात्र याबद्दल बोलताना राकेश म्हणाला, आमचं दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग आहे. आमची मतं वेगळी होती. एक लग्न झालेलं जोडपं म्हणून आमचं जमलं नाही. चांगले मित्र होतो. तिला पण कोणी मिळाला आणि मला पण कोणी मिळालं तर आम्ही एकमेकात अडकून राहणार नाही असं ठरवलं होतं. पण आम्ही मूळ झालो नाही. रोज आम्ही बोलतो, जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही भेटतो देखील. पण मी पुढे लग्न करणार नाही असंही राकेश दीपालीला सांगताना दिसतो. मात्र इकडे प्राजक्ताशी लग्नाबद्दल राकेश भाष्य करताना दिसतो. राकेश प्राजक्ताला म्हणतो, मी लहानपणी असं म्हणायचो की जर कधी लग्न केलं तर एका गायिकेशीच करेन. ती रोज रियाज करत असेल, मी ऐकत राहीन. ती सकाळी उठून ओले केस मोकळे सोडून साडी नेसून तनपुरा वाजवत असेल. तिला तसं गाताना मी बघत बसेन. प्राजक्ता पुढे म्हणते राकेशला की मग अशी नाही मिळाली का तुला? पुढे राकेश मुद्दाम प्राजक्ताला म्हणतो, चल प्राजक्ता करून टाकू आपण लग्न. राकेश बापट सरळ प्राजक्ताला सांगतो की आपण लग्न करूया का? राकेश तिला बोलतो, बोल, देतो तुला ओपन चॅलेंज. स्वप्न असं दिसतंय मला समोर. यानंतर प्राजक्ता राकेशला गप्प करते. हे सगळं प्राजक्ता करणला जाऊन सांगते. तर काय वाटतं, राकेशने खरंच प्राजक्ताला प्रपोज केलंय का? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.